नमस्कार मंडळी. लोकलयच्या माध्यमातून आणि लॉकडाऊनच्या कट्ट्यामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत. मंडळी, आज 23 एप्रिल वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे आहे. मंडळी, तुम्हाला जर आठवत असेल किंवा कधी प्रश्न पडला असेल की आपल्या जो प्रगतीचा काळ आहे किंवा आपली प्रगती जी आहे ती कशी झाली, याचं एक उदाहरण द्यायचं झाल्यास असं देता येईल की शूज आणि चप्पल शोरूममध्ये आली. शूज आणि चप्पल शोरूममध्ये आली आणि पुस्तकं फुटपाथवर आली. त्यावरूनच दिसते आपली प्रगती कशी आणि किती झाली. कधीकधी असं वाटतं की आपली प्रगती ही उलटी जी ज्ञानाची गंगा जी आहे ती उलटी वाहते की काय, असाच प्रश्न पडत असतो. तर मंडळी, आज लॉकडाऊननी आपल्याला खूप मोठी संधी दिली आहे फावल्या वेळेचा सदुपयोग करून घेण्याची. आणि या फावल्या वेळेचा सदुपयोग आपण एका चांगल्या दृष्टीने पण करू शकतो, ती म्हणजे चांगली चांगली पुस्तकं वाचण्याची. आज जसं सांगितलं तसं की आज वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी की पुस्तकं वाचले पाहिजे. कारण आपल्या इथे एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल, आणि ते खरंच आहे. वाचनाने जीवनाचा एक मार्ग मिळतो किंवा जीवन कसं जगावं हे आपणास कळतं. वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार चांगली पुस्तकं वाचल्याने होतात. हेही तेवढंच सत्य आहे. आजकालच्या पिढीमध्ये किंवा आजकालच्या मुलांमध्ये वाचनाची आवड अजिबात नाही अशी आपली कंप्लेंट नेहमीच असते. पण यासाठी एक रिझन खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे पालकांनीसुद्धा आजकालच्या वाचनाची आवड निर्माण नाही केली. त्यामुळे मुलांमध्ये ती आवड आली नाही. आपल्या वेळेचा काळ हा खूप वेगळा होता. त्यावेळेला आपल्या हातात मोबाईल्स नव्हते किंवा इतर गॅजेट्स पण नव्हते, टी व्हीसुद्धा नव्हता. तर खेळत होतो नो डाऊट, पण खेळण्याव्यतिरिक्त आपण वाचनालयात जात होतो, पुस्तकं घेत होतो. चांगल्या चांगल्या पुस्तकांसाठी तर नंबर लागायचेत आणि ते नंबरसुद्धा लावत होतो. त्यामुळे अनेक पुस्तकं वाचण्यात आलीत. तो एक भाग वेगळा, परंतु एक महत्त्वाचा भाग इथे अजून एक असा सांगावा असं वाटतो की आमच्या पालकांना किंवा आईवडिलांनासुद्धा वाचनाची आवड होती. ते वाचत होते. जे काही वाचलं ते आमच्यासोबत शेअर करत होते. त्यामुळे आम्हाला पण उत्सुकता निर्माण व्हायची आणि आम्ही पण पुस्तकं वाचत गेलो. एवढंच कशाला, आमची आजी जी आहे ती जास्त शिकलेली नव्हती हो, दुसरी किंवा तिसरी शिकलेली असेल, पण तिलासुद्धा अत्यंत वाचनाची आवड होती. त्याचं उदाहरण असं मी तुम्हाला सांगू शकते की तेव्हाच्या काळात जेव्हा किराणा सामान दुकानातून आम्ही घेऊन येत होतो तेव्हाच्या काळात काही प्लास्टिक बॅग्स वगैरे काही नव्हत्या. तो दुकानदार वर्तमानपत्रांच्या तुकड्यांमध्ये सामान बांधून देत होता. तर घरी आल्यावर आजी ते सामान जेव्हा काढत होती आणि तेव्हा त्या वर्तमानपत्राचे जे तुकडे होते ते सुद्धा ती वाचत होती. आणि काही एखादं काही महत्त्वाचं असेल तर ती आम्हाला वाचून दाखवत होती किंवा सांगत होती. तर हे वाचनाचे संस्कार आमच्यावर जे झाले ते अगदी बालपणापासून झाले. आजचं चित्र खूप वेगळं आहे. आज तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर असं दिसेल की जेव्हा आपण प्रवासाला जातो किंवा ट्रेनमध्ये जातो तेव्हा आईवडील बिनधास्त, आपल्या हातामध्ये तो मोबाईल असतातच, प्रश्नच नाही, पण मुलांसाठी पण वेगळे मोबाईल असतात आणि ते मुलं त्या मोबाईलमधले फक्त गेम्स आणि गेम्सच खेळत असतात. कुणाच्याही हातात साधारणतः आजकाल पुस्तक दिसत नाही. इथे एक ॲडव्हर्टाईजमेंट मला अशी आठवते की बरेच दिवसांपूर्वी एक ॲडव्हर्टाईजमेंट येत होती. एक मुलगा असतो आणि त्याला काहीतरी इतिहासातला एक प्रश्न पडतो. त्याला त्याचं उत्तर मिळत नाही आणि मग त्याच्यासाठी उत्तर देण्यासाठी खुद्द सम्राट अशोक तिथे येतात आणि त्याचं उत्तर सांगतात. तेव्हा तो मुलगा आश्चर्यचकित होऊन म्हणतो, का तुम्ही फेसबुकवर आहात का? तो म्हणतो, नाही, मी फेसबुकमध्ये नाही, मी टेक्स्टबुकमध्ये आहे. मुलांना टेक्स्टबुक व्यतिरिक्त इतर कुठलीही पुस्तकं आजकाल माहिती नाही. असं हे नाही आहे की सर्वांनाच माहिती नाही आहे, पण जास्त करून खरंच आजकालच्या मुलांना पुस्तकं माहिती नाही. नो डाऊट त्यांच्याकडे गॅजेट्स आहेत, मोबाईल्स आहेत, अनेक पुस्तकांचं वाचन त्यातून ते करू शकतात, परंतु तरीसुद्धा ते वाचत नाही. हे खरंच आपलं दुर्दैव म्हणावं लागेल. जसं सांगितलं की वाचाल तर वाचाल. जेव्हा तुम्ही चांगली पुस्तकं वाचता तेव्हा चांगले संस्कार होतात, चांगले चांगले लोकांची चरित्र तुम्हाला वाचायला मिळतात. जीवनाला कसं सामोरं जावं, संकटांना कसं सामोरं जावं हे आपल्याला पुस्तकातूनच मिळतं, माहिती पडतं.
छोट्या छोट्या गोष्टींसाठी आजकालची मुलं जी निराशा बाळगतात किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण कितीतरी वेळा वाचतो की ते आत्महत्यासुद्धा करून घेतात. तर हे दर्शवतं की जीवनाशी संघर्ष कसा केला पाहिजे हे कुठेतरी त्यांच्यामध्ये लॅकिंग आहे. आणि हे संस्कार जे आहे हे पुस्तकातूनच आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून वाचन खूप जरुरी आहे. आजकालच्या मुलांना वाचनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही लॉकडाऊनची जी संधी आपल्याला मिळाली आहे त्यातून आपण त्या मुलांना हे पटवून सांगू शकतो. इथे जसं म्हटलं की कॉपीराईट डेसुद्धा आहे. तर कॉपीराईटचा अर्थ असा नाही की कॉपी करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, परंतु आपलं दुर्दैवाने असंच झालं. आपण पाश्चिमात्य लोकांचं अनुकरण करत गेलो. त्या अनुकरण करण्याच्या नादापायी आपली संस्कृती काय आहे, आपले ग्रंथ काय आहेत, आपले आदर्श काय आहेत हे कुठेतरी आपण विसरत गेलो. मुलांना हॅरी पॉटर माहिती आहे, पण मुलांना रामायण आणि महाभारत माहिती नाही आहे. थँक्स टू दूरदर्शन की त्यांनी पुन्हा एकदा रामायण आणि महाभारताचं प्रक्षेपण सुरू केलं आहे. निदान त्यामुळे सुद्धा आता मुलांना महाभारत आणि रामायण म्हणजे नेमकं काय आहे हे कदाचित कळेल. मध्यंतरी एक सर्वे आला होता की ज्याच्यामध्ये अनेक प्रश्न विचारले गेले होते आणि मुलं मोठी होती, तसंही नाही की छोटी मुलं होती. मुलांना खूप सारे प्रश्न विचारले होते की महाभारतातले प्रमुख कॅरेक्टर सांगा, नाही आले. एका मुलाला असं विचारलं होतं की रामाचा आणि कंसाचा संबंध काय, तर त्या मुलाने सांगितलं की कंस रामाचा मामा होता. हे ऐकल्यावर तर खरंच असं वाटलं की आपलं डोकं आपटून घ्यावं आता, म्हणजे मुलांना हे सुद्धा माहिती नाही आहे. तर हे कुठेतरी आपलं चुकत गेलं. जो आपण कॉपी करत राहतो नेहमी. फॉर एक्झाम्पल मी ते सांगतो की जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा शिकायला सुरुवात करतो. ए फॉर ॲपल पासून सुरुवात होते आणि झेड फॉर झेब्रापर्यंत आपण जातो. म्हणजे फळापासून ते प्राण्यांपर्यंत आपण शिकतो. आणि आपल्या इथे जे अक्षर आहेत ती अननसाचा असतो आणि ज्ञानाचा असतो किंवा ज्ञानेश्वराचा असतो. फळापासून सुरुवात होते आणि ज्ञानापर्यंत जाऊन पोचतो. ही आपली संस्कृती आहे किंवा संस्कार आहे ते जे पुस्तकातून किंवा ग्रंथातून आपल्याला नेहमीच मिळतात. आणि ते खरंच आज खूप अत्यावश्यक गोष्ट आहे की मुलांमध्ये हे संस्कार निर्माण झाले पाहिजेत. तेव्हाच कुठे जे आपण स्वप्न बघतो आहे सुदृढ भारताचे किंवा सुपर पॉवरचे, तिथे या व्हॅल्यू बेस एज्युकेशनला खूप महत्त्व राहणार आहे. ते एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. गमतीचा एक भाग आहे की एका व्यक्तीचा मृत्यू होतो आणि तो मेल्यानंतर चित्रगुप्ताजवळ जातो. तर चित्रगुप्ताला म्हणतो की बाबा रे सांग मला कुठे स्वर्गात जायचं आहे की नरकात जायचं आहे. तो चित्रगुप्त त्याला पहिले विचारतो का बाबा रे तू आधार कार्ड आणलं आहे का. तो म्हणतो का मेल्यावर काय सोबत थोडी येणार आहे आधार कार्ड आता. तर मग चित्रगुप्त म्हणतो थांब मी पाहून सांगतो तुला. आणि चित्रगुप्त तिथून टेबल काढून टॅबलेट काढतो. तो माणूस बघून आश्चर्य होतं की महाराज तुमच्याजवळ तर मोठे मोठे ग्रंथ आहेत किंवा पुस्तकं आहेत किंवा तुम्ही रेकॉर्ड ठेवता त्या ग्रंथांमधून, नोटबुक्समधून, ते कुठे आहे. तो म्हणाला ते काही नाही, आता तर आम्ही पण टेक्नॉलॉजी यूज करतो, डिजिटल सगळं झालं आहे. मग तो टॅबलेटमधून ते माणसाचं सगळं रेकॉर्ड शोधतो, किती पुण्य केलं आहे काय वगैरे. आणि त्या माणसाला सांगतो की तुला थोडे दिवस स्वर्गामध्ये राहण्याची परवानगी आहे. तो माणूस खुश होऊन जातो आणि त्यांना म्हणतो की काहीतरी पुण्य वगैरे केलं वाटतं मी. तर तो चित्रगुप्त त्याला म्हणतो की हा तू पुस्तकं वाचत होता ना, म्हणून त्याचं जे पुण्य जे तुला प्राप्त झालं आहे ना, त्याच्यामुळे तुला थोडे दिवस स्वर्गात राहावं लागेल. तो माणूस स्वर्गात जातो आणि स्वर्गामध्ये पण त्याला जे चित्र दिसतं ते खूप वेगळं असतं की दासी मोबाईलमध्ये बिझी आहेत, अप्सरा सेल्फी काढण्यात बिझी आहे. सगळं हे चित्र त्याला दिसतं. त्या दासाला एका विचारतो की बाबा रे इथे काही लायब्ररी वगैरे आहे का की. तो दास म्हणतो हे काय असतं. तो व्यक्ती म्हणतो की एक अशी जागा जिथे खूप सारे पुस्तकं असतात आणि तिथे बसून मग वाचता येतात पुस्तकं, त्याला ग्रंथालय किंवा वाचनालय असं म्हणतो आम्ही. तो म्हणतो मग नाही मला तर काही माहीत नाही, पण आमचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे त्यांना माहिती असेल कदाचित, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. मग तो व्यक्ती जातो तिथे आणि त्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला जाऊन विचारतो. ते हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणतात की तू टॅबलेट आणला आहे का की लॅपटॉप आणला आहे की काय मोबाईल आणला आहे. तो म्हणतो हो मी इथे मेल्यानंतर आलं आहे, हे सगळं कसं आणणार. म्हणाले जर तुझ्याजवळ मोबाईल असताना तर आमच्या इथे ऑनलाईन लायब्ररी आहे ती सेवा तुला मिळाली असती. आता हा गमतीचा एक भाग झाला, पण एक चित्र हे दर्शवतं की कसं आपलं टेक्नॉलॉजीने आपल्याला पूर्णपणे व्यापून टाकलं आहे. आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग आपला जो सुटला ते आहे वाचनाची आवड. लॉकडाऊनमुळे आपल्याला खूप मोठी संधी आहे वाचनाची आवड निर्माण करून घ्यायची आणि मुलांमध्ये ती निर्माण करायची. तर या संधीचा फायदा घ्या, चांगली पुस्तकं वाचा. म्हणून आमचं हेच सांगणं आहे, स्वस्थ रहा, मस्त रहा, हसत रहा.
आणि वाचत राहा, पण घरात राहा. स्टे होम, स्टे सेफ अँड स्टे पॉझिटिव्ह. पुन्हा एकदा आपण भेटूया उद्या एका नवीन गोष्टीसोबत, नवीन संवादासाठी. धन्यवाद. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी.